अहमदनगरमधील उपवर मुलामुलींच्या पालकांनी एकत्र येऊन हुंडा घेणार नाही आणि हुंडा देणार नाही अशी सार्वजनिकरित्या शपथ घेऊन हुंड्याविरोधी लढायला सुरुवात केली। मुलगी म्हणजे आईवडिलांना ताण आणि मुलाच्या घरच्यांना पैसे कमवायचे साधन ही मानसिकता बदलण्यासाठी अनेक पालकांनी एकत्र येऊन हा उपक्रम चालू केलाय। नगर शहरामधील काही नागरिकांनी एकत्र येऊन नवीन आणि समाजाला दिशा देणारा उपक्रम चालू केलाय। हुंडा घेणार नाही आणि देणार नाही अशी शपथ घेऊन या उपक्रमास सुरुवात झाली। एका मंगल कार्यालयाचे मालक असणारे ज्ञानदेव पवार यांनी आपल्या मुलाच्या लग्नात 17 कुटुंबियांना आर्थिक मदत देऊन या उपक्रमाला सुरुवात केली। मात्र विदर्भातील एका मुलीनं आपल्या वडिलांना ओझं नको म्हणून आत्महत्या केली। त्यामुळे आता ही चळवळ सर्व ठिकाणी पोहोचावी म्हणून उपवर मुलामुलींसह त्यांच्या पालकांना हुंडा घेणार नाही आणि देणार नाही अशी शपथ घेण्याचा उपक्रम चालू केला असल्याची माहिती ज्ञानदेव पवार यांनी दिली। अहमदनगर शहरामध्ये आपण एक नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतलेला होता। तो असा होता की हुंडा द्यायचा नाही घ्यायचा नाही। ही संकल्पना गेल्या अनेक वर्षापासून डोक्यात होती, कारण 2 वर्षापूर्वी याच कार्यालयामध्ये आपण जे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आत्महत्याग्रस्त मुलींना आणि त्यांच्या माता भगिनींना शिक्षक संघटना आणि माझ्या मुलाच्या साखरपुड्यामध्ये जी आर्थिक मदत केली ती सर्वसाधारण शिक्षकांनी आणि माझी मिळून अशी साधारण 25-1 लाख रुपये आपण त्यांना प्रति 17 लोकांच्या कुटुंबांना दिल्या। त्यावेळेस एक खंत अशी होती का प्रत्येक भगिनी आणि त्या आत्महत्याग्रस्त घरातल्या कुटुंबांचं एकच म्हणणं होतं की 75 केल्या या केवळ मुलीच्या दिलेल्या थाटामाटात लग्नात आणि हुंड्याच्या कारण असतं। दुर्दैवानं विदर्भामध्ये जी वाळ नावाच्या मुलीने आत्महत्या केली की आपल्या वडिलांवरची आर्थिक बोजा पडू नये आणि आता खरोखर काळाची गरज आहे, कारण व सरकारचे काही धोरणं याच्यामध्ये शेतकरी व सर्वच व्यापारी सगळेच लोक आर्थिक त्रासलेले आहेत आणि हुंडा पद्धत बंदच झाली पाहिजे। त्याचबरोबर मोठे खर्च लागण्याचे डॉलर मोलाचे पण खर्च बंद झाले पाहिजे, कारण आता खूप त्याची गरज आहे। कारण दर महिन्यात आपण जर पाहिलं तर यांना त्या कारणास्तव ज्या आत्महत्या होत आहेत त्याचे प्रमुख कारण केवळ मोठ्या लग्नाचे सोंग ढोंग मान पान याच्यावरती सगळ्या गोष्टींनी सगळं आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या माध्यमाच्या माध्यमातून मी विनंती करतो महाराष्ट्रातल्या आणि तमाम भारतातल्या नागरिकांना की तोला हे सगळे लग्न हे डोमाल सगळं थांबलं पाहिजे आणि मुलीला तुम्ही बिन हुंड्याची आणि कमी खर्चात करेल। आणि माझा स्वतःचा एक संकल्प आहे की मी माझ्या मुलाचं आणि मुलीचं लग्न ज्यावेळेस केलं मी दोघांना पण हुंडा दिला नाही घेतला नाही। आज मी खूप आनंदाने सुखी जगतोय आणि ती मुलगी पण चांगली आणि माझे जावई पण सुखी आणि समाधानी जगतायत। याचा हाच संदेश मला सगळ्याला द्यायचा आहे की येणारी मुलगी जी आपण सून म्हणून आणतो आणि देणारी मुलगी आपण जी मुलगी म्हणून देतो तिथं जर आपण मानपान हुंडा न दिला तर ते आयुष्यभर ते माणसं सुखासमाधान राहतात। हाच संदेश मला आपल्याला द्यायचा। तर मुलगीही नकोच म्हणून भ्रूणहत्या होत आहेत। पुढील संकटे नको म्हणून हे पाऊल उचललं जाते। व्याजानं पैसे काढून लग्न केले जातात, मात्र पुढे अनेक संकट कुटुंबावर येतात। त्यामुळे हुंडा घेणार नाही आणि देणार नाही ही चळवळ चालू केली आहे अशी माहिती भक्ती बर्वे यांनी दिली। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लग्न करून देणं आणि लग्नात हुंडा देणं ह्या मूळ संकल्पनेमुळे स्त्रियांचे अनेक प्रश्न निर्माण झाले की मुलगी मोठी करायची, तिला शिक्षण द्यायचं, तिचं लग्न करून द्यायचं, हुंडा द्यायचं, ह्या सगळे जे संकट आहे ज्या समस्या आहेत ह्या नको असं अनेकांची मानसिकता होती आणि त्यामुळे स्त्रीभ्रूण हत्या मोठ्या प्रमाणात होते। म्हणजे स्त्रीभ्रूण हत्या होण्यामागं सगळ्यात महत्त्वाची कोणती गोष्ट असेल तर हुंडा आणि लग्नाच्या बाबतीची समस्या। व्याजाने पैसे काढून म्हणजे मुलीचं लग्न म्हणजे वाढता जो चंगळवाद आहे की आपल्या मुलाचं लग्न खूप मोठं झालं पाहिजे, म्हणजे स्वतःची शान टिकवण्यासाठी मुलीच्या घरून हुंडा घेऊन त्या पैशात मोठा लग्नाचा कार्यक्रम उरकून घेतला जातो। म्हणजे पैसे मुलीच्या घरचे आणि मान सन्मान मुलाच्या घरचा। तर ह्या पद्धतीमुळे अनेक लोकांना म्हणजे अजून एक अशी समस्या होती की मागच्या काही कालखंडामध्ये उच्च शिक्षण जर मुलीने घेतलं असेल तर तिच्याकडून हुंडा घेतला जात नसे, परंतु अजूनही काही महाभाग असे आहेत की मुली उच्च शिक्षण जरी तिने घेतलं तरी पण आपली आर्थिक परिस्थिती ज्यांची चांगली आहे ते मुलींनी उच्च शिक्षण घेतलेलं असलं तरी सुद्धा हुंडा देतात आणि त्यामुळे असं होतं की प्रत्येकाला हुंडा हा द्यावाच लागतो आणि नाही दिलं तर त्यांना स्थळ चांगलं मिळत नाही किंवा अनेक समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागतं। हे त्यामुळे आपण हे शपथविधी घेतला आहे।
यावेळी आलेल्या सर्व पालकांनी सामूहिक शपथ घेतली आणि पुढील काळात यासाठी प्रत्येकजण याबाबत जागृती करणार असून आजच्या काळातील ही गरज असल्याचं पालकांनी सांगितलं. याप्रसंगी छाया पंढरवार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. छाया बंडगर, आजचा हा जो कार्यक्रम आहे हुंडाबंदीचा तो अतिशय म्हणजे गरजेचा आहे. आत्तापर्यंत आपण फक्त ऐकतो, पेपरमध्ये ऐकतो किंवा लेक्चरमध्ये ऐकतो हुंडाबंदी, पण कृती कोणामध्येच येत नाही आहे खरं तर. आणि ही कृती आपण करणं हे फार मोठी गरज आहे, काळाची गरज आहे. आजकाल मुलींच्या शिक्षणालाच एवढा मोठा खर्च असतो आणि तेच शिवाय लग्नाला एवढा मोठा खर्च, त्याच्यामुळे ह्या खर्चाचं बघूनच मुली आत्महत्या करायला प्रवृत्त होतात. जी स्त्री भ्रूण हत्या जी चालू आहे ते ह्याच्यामुळेच, ह्या हुंड्यामुळेच खरं तर. आणि हुंड्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. त्याला कुठेतरी आळा घातला पाहिजे, कुठेतरी बंद झाली पाहिजे ही प्रथा. हे फक्त म्हणून किंवा सांगून उपयोग नाही आहे, हे आचरणात आणावं आणि प्रत्येक समाजाने आचरणात आणावं आणि ही अशीच ही चळवळ अशी चालू ठेवावी ही आमची फार मोठी इच्छा आहे. आणि सर्वांनी यामध्ये सहकार्य करावं, सर्वांनी कृती करून दाखवावी हीच आशा. न्यूज रिपोर्टर सुशील थोरात, एस9 मीडिया, अहमदनगर.